नमस्कार, मी अध्या परत एकदा खूप स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत उन्हाळ्यात लाईट मेकअप कसं करायचं ते दाखवणार आहे। कारण फ्रेंड्स बघा, उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की त्यामध्ये सुट्ट्या पण येतात आणि सुट्ट्यांमध्येच आपण घराच्या बाहेर पडतो। म्हणजेच की वॉटर पार्कला जाणं झालं, मॉलमध्ये फिरायला जाणं झालं किंवा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट वगैरे आपण जात असतो। तर अशा वेळेला आपण हेवी मेकअप नाही करू शकत, कारण उन्हाळा इतका यावेळेस प्रचंड तापमान आहे, हीट वेव्ह एवढी आहे की आपण जर मेकअप केला ना तर तो पूर्ण मेल्टडाऊन होऊन जातो। त्यामुळे उन्हाळ्यात लाईट मेकअप करणं खूप गरजेचं आहे। आता उन्हाळा म्हटलं तर मेकअप केला तर तो निघून जातो, घामामुळे का होईना किंवा मेल्ट होतो। तर याचा अर्थ असं नाही की आपण मेकअप करूच नाही, मेकअप करायचा पण एकदम लाईट ठेवायचा, बेस एकदम लाईट मेकअप करायचा। लाईट मेकअप करून पण आपण खूप सुंदर दिसू शकतो, हेवी मेकअप केला पाहिजे असं नाही। आणि रोजच्या आयुष्यामध्ये कोणीच हेवी मेकअप करत नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला लाईट मेकअप कसा करायचं ते दाखवणार आहे। त्यासोबत जेव्हा पण मी तुमच्यासोबत मेकअपच्या व्हिडिओ शेअर करते, प्रॉपर तुम्हाला मी सांगते की हे लावायचं असतं, ते लावायचं असतं, तर ते ना कुठेतरी लग्न समारंभासाठी, कुठे पार्टी असेल त्याच्यासाठी असा हेवी मेकअप आपण करू शकतो। पण रोजच्या आयुष्यामध्ये जर आपण कुठे फिरायला जात असेल, कुठे बाहेर जात असेल तर आपण इतका हेवी मेकअप नाही करत, ठीक आहे। तर असंच आपण जर कुठे मॉलला फिरायला गेलो, रेस्टॉरंटला जाणार असो, कुठे आपण बीचवर जाणार असू देत, तर आपण लाईट मेकअप कसं करायचं जेणेकरून आपण अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसू, ठीक आहे। तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत तुमचे जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाठवा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणतो। तर लगेच तुमचं नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की पाठवा। तर चला लगेचच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण मेकअप करायला सुरुवात करूयात, पण त्याआधी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप द्यायची आहे। उन्हाने आपला जो मेकअप आहे तो मेल्टडाऊन होत असेल, घामाने मेकअप जर निघत असेल तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बर्फ आपल्या चेहऱ्यावर छान असं फिरवून घ्यायचं आहे। याने काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात तापमानामुळे, उन्हामुळे मोठे झालेले असतात तर त्यांना आपण मिनिमाइज करू, त्यांची जी साईज आहे ती मिनिमाइज होईल। त्यासोबत तुमचे जे पोर्समधून एक्स्ट्राचं सीबम येतं ते पण कमी प्रमाणात बाहेर पडेल, त्यामुळे तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहील, ठीक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो मेकअप आहे तो अजिबात मेल्टडाऊन होणार नाही। तर काय करायचं आहे, रुमाल घ्यायचा आहे, रुमालावर हे जे बर्फ आहेत ते टाकून द्यायचे आहेत, ठीक आहे। आणि आता हे कवर करायचे आहेत आणि छान असं बर्फ थोडंसं 2 मिनटं तुमच्या चेहऱ्यावर रब करायचं आहे। त्याने काय होईल, आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतील, ठीक आहे। आणि आपले जो चेहरा आहे तो व्यवस्थित असा रिलॅक्स होईल। तर 2 मिनटं आपल्याला छान असं बर्फ रब करायचं आहे। आता आपल्याला एक छान लाईट मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। त्यासाठी मी इथे यूज करते हा पॉन्ड्सचा सुपर लाईट मॉइश्चरायझर। याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती लाईट आणि वॉटरी आहे, त्यामुळे तुम्हाला असा मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे। फ्रेंड्स, मॉइश्चरायझर छान असे अप्लाय केले। आता आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे। उन्हामध्ये बाहेर जात असाल तर सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका, कारण जर तुम्ही उन्हामध्ये गेलात तर तुमचा चेहरा पूर्ण काळवटला जाईल। म्हणजे जे पिगमेंटेशन होतं, चेहऱ्यावर टॅनिंग होते, त्याचं कारण म्हणजे आपण सनस्क्रीन लावत नाही, ठीक आहे। त्यामुळे इतकी प्रचंड हीट आहे, इतका प्रचंड ऊन आहे, तर त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करायचं नाही आहे, ठीक आहे। आता आपल्याला लावायचं आहे प्रायमर। प्रायमर लावल्याने आपले जे पोर्स असतात ते बंद होतात, त्यामुळे आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो। इथे मी ब्लू हेवनची ही ऑइल फ्री प्रायमर आहे तो लावणार आहे, ठीक आहे। प्रायमर लावून झालं फ्रेंड्स। आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे। तर बेस मेकअपसाठी ना मी फाउंडेशन वापरणार आहे, ना मी बीबी, ना मी सीसी क्रीम वापरणार आहे। काय, जेव्हा तुम्ही फाउंडेशन, बीबी किंवा सीसी क्रीम वापरता तर त्याची खूप लेअरिंग होऊन जाते चेहऱ्यावर आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही, कारण तुम्ही जर बाहेर जर इतका मेकअप करून केलात तर ते मेकअप आहे ना उन्हामुळे, घामामुळे असं केकी आणि पॅची दिसायला लागतं आणि ते मेल्टडाऊन होतं मेकअप, त्यामुळे ते खूप घाण दिसतं, ठीक आहे। तर अशा वेळी तुम्हाला लाईट कव्हरेज पाहिजे तुमच्या
चेहऱ्यावर. तर मी इथे ना इनसाईडचा हा कन्सिलर आहे तो लावणार आहे, पण आणि त्याचेच मी एक छान अशी कव्हरेज देणार आहे, एकदम लाईट कव्हरेज देणार आहे. ठीक आहे, तर मी काय करणार आहे, थोडंसं जे कन्सिलर आहे की माझ्या अंडर आय एरियावर लावणार आहे, कारण थोडंसं मला इथे पिगमेंटेशन आहे, म्हणजे डार्क सर्कल आहे, ते थोडंसं मी हाईट करेल. ठीक आहे, आणि जिथे जिथे मला इथे एक मला पिंपल आलेलं हे बघा इथे, तर तिथे लावते मी, आणि थोडंसं मी माझ्या माउथ एरियावर लावते. ठीक आहे, तर छान असं ब्युटी ब्लेंडरने मी तिथेच थोडंसं ते स्मज करेल आणि हलकी हलकी मी थोडंसं मी माझ्या फेसवर थोडंसं असं कवर करेल. ठीक आहे, जर फ्रेंड्स तुम्ही फाउंडेशन किंवा बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरलात तर त्याची खूप लेअरिंग होते चेहऱ्यावर, त्यामुळे काय होतं की प्रचंड प्रमाणात आपल्याला घाम येतो आणि त्यामुळे आपला जो मेकअप आहे तो आहे ना मेल्टडाऊन होतो आणि तो खराब दिसतो. ठीक आहे, तर जिथे जिथे मला गरज आहे, जिथे तिथे मला जिथे पिगमेंटेशन आहे किंवा डार्क स्पॉट आहे तिथेच मी थोडंसं कन्सिलर लावलं आहे आणि तिथेच ते ब्लेंड करते आहे आणि थोडीशी कव्हरेज पण घेतली आहे मी त्यानेच. ठीक आहे, आणि आता हाच ब्युटी ब्लेंडर मी छान असं माझ्या पूर्ण चेहऱ्यावर थोडंसं फिरवून घेते, त्याने मला खूप लाईट वेट कव्हरेज मिळेल. तर तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर छान अशी लाईट कव्हरेज आली आहे आणि अजिबात माझा चेहरा हेवी दिसत नाही आहे. ठीक आहे, आता आपल्याला आपला जो बेस आहे तो सेट करायचा आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो असा ग्लॉसी नाही दिसणार, थोडासा मॅट दिसेल. ठीक आहे, त्यासाठी फ्रेंड्स मी इथे फेसेस कॅनडाचा हा कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे बेज 03. ठीक आहे, आता आपण जिथे पहिला कन्सिलर लावला आहे तिथे व्यवस्थित असा तो सेट करून घेऊ. आणि फ्रेंड्स याने काय होईल माहिती आहे का, बेस पण सेट होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर ना थोडीशी कॉम्पॅक्ट पावडरची हलकी कव्हरेज पण येईल. फ्रेंड्स आता बघू शकता कॉम्पॅक्ट पावडरने अजून थोडीशी मला हलकी कव्हरेज मिळाली आहे. ठीक आहे, आता माझा पूर्ण चेहरा थोडासा व्हाईट दिसतो, थोडासा आपण त्याला नॅचरल लुक देऊ अजून. त्यासाठी मी काय करणार आहे, मी इथे इनसाईडचा हा टिंट आहे लिप आणि चिक टिंट तो वापरणार आहे. मी इथे ब्लश नाही वापरणार कारण आपल्याला हलकी कव्हरेज पाहिजे एकदम. ठीक आहे, हा बघा आता एवढा लावला आहे, छान असं हाताने सुंदर असं आपण ते ब्लेंड करून घेऊ. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता छान असा हलकासा नॅचरल लुक दिसतो. तर तुम्ही बाहेर जात असाल तर अशा प्रकारे तुम्ही टिंट लावू शकता ब्लश न वापरता. ठीक आहे, त्याने तुम्हाला खूप हलकी कव्हरेज मिळेल. तर फ्रेंड्स आता आपण थोडंसं हायलायटर लावणार आहोत आणि हायलायटर पण मी तुम्हाला खूप लाईटच सांगणार आहे. मी इथे इनसाईडचा हा क्रीम हायलायटर आहे तो लावणार आहे. आपल्याला जास्त बेस नाही करायचा आहे, थोडासा लाईट, आणि तो पण मी जास्त नाही, मी फक्त माझ्या चेक्सवर लावणार आहे, दुसरीकडे अजून कुठेच नाही. ठीक आहे, तर थोडंसं मी असं फिंगरला घेते आणि 2 डॉट दिले आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे, आणि छान असं फिंगरनेच ते ब्लेंड करते. बघू शकता छान असं नॅचरल लुक वाटतं. मी दुसरीकडे कुठेच नाही अप्लाय केलं कारण मला थोडंसं नेहमी मेकअपच्या वेळेस ना मेकअप थोडंसं हायलायटर लावायची सवय आहे आणि त्याने चेहरा थोडासा असा ग्लॉसी पण दिसतो ना, तर सुंदर दिसतो. ठीक आहे, जास्त नाही, मी फक्त चिक्सवरच अप्लाय केला आहे. तर हा तुम्ही वापरू शकता, खूप छान आहे. ठीक आहे, 100 रुपयाला हा तुम्हाला
ॲमेझॉनला मिळेल. ठीक आहे फ्रेंड्स, आता बघू शकता माझा जो बेस आहे तो सुंदर नॅचरल दिसतो. ठीक आहे, आता आपण थोडासा डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह दाखवू. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ॲब्रो फिल करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे ही ब्लू हेवनची ॲब्रो पेन्सिल घेतली आहे. ठीक आहे, याने मी माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या फिल करते. मी जास्त दाट नाही करणार, फक्त ज्या गॅप्स आहेत ना त्याच व्यवस्थित फिल करून घेते. ठीक आहे, ॲब्रो आपण छान अशा फिल करून घेतल्या आहेत आणि थोडंसं मी यांना कोम करते, त्याने खूप सुंदर अशा त्या सेट होतील. फ्रेंड्स, आता आपल्याला मस्कारा लावायचा आहे. मी ते काजल लायनर काहीच अप्लाय करणार नाही आहे, नाहीतर त्याने माझे डोळे अजून खूप हेवी दिसतील. आणि काय होतं, जेव्हा तुम्ही काजल लावता आणि जेव्हा तुम्हाला घाम येतो त्या घामामुळे ना तुमचा काजल खाली उतरला जातो आणि तो पूर्ण अंडर आय एरियावर पसरला जातो, त्याने तुमचे डोळे काळे दिसतील. त्यामुळे तुम्हाला वॉटरप्रूफ मस्कारा लावायचा आहे. त्यासाठी इथे मी NYBचा हा आय लव मस्कारा आहे तो यूज करते आणि हा वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे अजिबात उतरणार नाही. ठीक आहे, छान असं अप्लाय केला. आता तुम्ही बघा दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्ही बघू शकता इकडे मस्कारा अप्लाय केला आहे ना, तर छान अशा ज्या माझ्या पापण्या आहेत त्या उठून दिसतात बघा. आणि इकडे बघा अजिबात पापण्या दिसतच नाही आहेत आणि हे सुंदर दिसतात. फ्रेंड्स, जर तुम्हाला तुमच्या पापण्या अजून दाट पाहिजे असतील तर काय करायचं, अजून एकदा छान अशी कोटिंग करा. आता एक्स्ट्राची कोटिंग केल्यामुळे ज्या माझ्या पापण्या आहेत, ज्या आयलॅश आहेत त्या व्यवस्थित अशा घनदाट दिसतात. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही अजून एकदा कोटिंग करू शकता. आणि आता जो मस्कारा आहे तो वरच्या पापण्यांना जसा लावला तशा या खालच्या ज्या पापण्या आहेत ना त्यांना पण असं लावा. बघू शकता खालच्या ज्या पापण्या आहेत ना त्या पण दिसतात आणि त्या पण सुंदर दिसतात, उठून दिसतात. ठीक आहे, बघा दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. या ज्या पापण्या आहेत, हा जो माझा डोळा आहे किती सुंदर दिसतो. आता आपण तसंच या साईडला पण लावून घेऊ. ठीक आहे, बघू शकता मला इथे काजळ किंवा लायनरची सुद्धा गरज लागणार नाही आहे. म्हणजे जे डोळे आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत. लक्षात असू द्या, मस्कारा तुम्हाला वॉटरप्रूफ लावायचा आहे, कारण घाम जेव्हा येतो तेव्हा आपण डोळ्यांना हात लावतो, त्यामुळे जो मस्कारा आहे तो उतरला नाही पाहिजे. वॉटरप्रूफ मस्कारा अजिबात उतरत नाही. ठीक आहे, आता आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. त्यासाठी इथे मी NYBचा हा खूप छान असा लिक्विड लिपस्टिक आहे आणि खूप लाईट वेट आहे. जर तुम्ही मीडियम आणि डस्की स्किन टोनचे असाल तर हा शेड तुम्ही लावू शकता. याचा जो शेड आहे तो आहे आईस कोल्ड हॉलिडे. खूप सुंदर शेड आहे आणि मला तर प्रचंड आवडतो. तर हा मी आता अप्लाय करणार आहे. ठीक आहे, फ्रेंड्स, लिपस्टिक लावून झाला आहे आपला. आता आपला जो मेकअप आहे त्याला आपल्याला लॉंग लास्टिंग ठेवायचा आहे, कारण उन्हामध्ये आपला मेकअप जो आहे तो मेल्टडाऊन लवकर होतो. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला मेकअप फिक्सरने मेकअप पूर्ण फिक्स करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी ब्लू हेवनचा हा मेकअप फिक्सर वापरणार आहे. आमच्या हेल्पने छान असा जो फिक्सर आहे तो व्यवस्थित असा फिक्स करून घ्या. ठीक आहे,
सो फ्रेंड्स, दिस इज माय फायनल लुक. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल आणि तुम्ही बघू शकता माझा जो मेकअप आहे किती सुंदर आणि फ्लॉलेस दिसतो. हा मेकअप लुक क्रिएट करण्यासाठी मी फक्त 7च प्रोडक्ट यूज केले आहेत आणि जर मी मॉइश्चरायझर पकडलं तर फक्त 8 प्रोडक्टमध्ये इतका सुंदर फ्लॉलेस मेकअप लुक तुम्ही करू शकता. फ्रेंड्स, जर तुम्ही कितीही उन्हात गेलात तरी हा मेकअप लुक आहे तो अजिबात मेल्टडाऊन होणार नाही, कारण तुम्ही खूप लाईट वेट मेकअप केअर करणार आहात. आणि जर तुम्ही जास्त प्रमाणात मेकअप केलात, लेअर बाय लेअर मेकअप केलात, तुम्ही जर फाउंडेशन लावलं, कन्सिलर लावलं तर तुमचा मेकअप घामाने मेल्टडाऊन होतो. मेकअप केकी म्हणजे मेकअप तुमच्या चेहऱ्यापासून वेगळा दिसायला लागतो आणि जेव्हा तुम्ही बाहेर जर असा काही प्रकार घडला, मेकअप निघाला म्हणजे चेहऱ्यावरून, तर ते खूप विचित्र आणि अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात लाईटवेट मेकअप करा. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आता जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन आपण त्यांना थँक्यू म्हणू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे विद्या गायकवाड, सेकंड आहे अश्विनी पवार, रेश्मा, शरयू, प्रतिभा वांढेकर, कोमल, सानिका, शीतल तोडणकर, किरण मालवडे, निकिता, नेहा पाटणकर, निशा फराड, किरण हिवरकर, प्रतीक्षा लांडगे आणि आरती आनेराव. तर फ्रेंड्स, थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल अँड आय लव्ह यू सो मच फ्रेंड्स. तर हे होते आपल्या नवीन सबस्क्रायबर. आणि तुम्हाला पण वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं पण नाव माझ्या व्हिडिओमध्ये घेईल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.